20 जानेवारीला निघणाऱ्या मोर्चासाठी जरांगेंची जंगी तयारी। जालन्यात ट्रॅक्टर चालवण्याचाही सराव। आज शिष्टमंडळ पुन्हा भेटण्याची शक्यता। मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचं सॉफ्टवेअर अखेर तयार। 23 जानेवारीपासून मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू होणार। मराठा समाजाबरोबर खुल्या प्रवर्गाचं होणार सर्वेक्षण। अजित पवार गटाचा महिला राज्यस्तरीय मेळावा। हजारोंच्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित। तर पुन्हा मोदींनाच पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा, अजित पवारांच्या सूचना। पार्थ पवार, विनोद तावडे, विनय सहस्त्रबुद्धेंना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता। महाराष्ट्रातील 6 खासदारांची मुदत एप्रिलमध्ये संपणार। रिक्त जागांवर वर्णीची शक्यता। ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन साळवींच्या घरी एसीबीची धाड। साळवींच्या घरी एसीबीची झाडाझडती। कथित कोविड खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये सूरज चव्हाणांना ईडीकडून अटक। आज कोर्टासमोर करणार हजर। तर सूरज चव्हाण सत्य, लोकशाही आणि संविधानासाठी उभे। आदित्य ठाकरेंकडून कौतुकाची पोस्ट। मुंबई वडोदरा महामार्गावरील अतिक्रमण हटवताना पोलिसांवर दगडफेक। पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्या महिलांची धरपकड। 3 महिला अटकेत। परभणीत 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला। जिंतूर बोरी ग्रामीण रुग्णालयामधील घटना। विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर। अयोध्येत विधिवत पूजेसह रामलल्लाच्या गृहप्रवेश सोहळा संपन्न। आज मंदिराच्या गर्भगृहात मूर्तीची स्थापना। तर 22 जानेवारीला पार पडणार प्राणप्रतिष्ठा सोहळा।